जय महाराष्ट्र. मित्र आज दिवसभरात माध्यमातून काही बातम्यांना जोर पकडला होता की आगामी राज्य अर्थसंकल्पीय अधिवेशनात शेतकऱ्यांसाठी कर्जमाफीच्या स्वरूपात काही गोड बातमी येण्याची शक्यता आहे. आपण पाहतोय मागच्या 2-3 वर्षात केवळ शेतकऱ्याला झुलत ठेवण्याचं काम सरकारनं केलेलं आहे. निवडणुका जसं जवळ येत आहे, तोंडावरती येत आहे, तसं कर्जमाफीची घोषणा केली जाते, परंतु 2-3 वर्ष झालं या कर्जमाफीची अंमलबजावणी होत नाही आहे. शेतकऱ्याला कुठंतरी आशेवरती ठेवण्याचं काम केलेलं आहे. मग आता येणाऱ्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात म्हणा किंवा अर्थसंकल्पात शेतकऱ्याच्या कर्जमाफीची काही तरतूद केली जाते का, त्याची काय शक्यता आहे का, याची सविस्तर चर्चा या व्हिडिओमध्ये आपण करणार आहोत. त्यामुळं व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि हा व्हिडिओ त्या शेतकऱ्यांपर्यंत जाऊ द्या ज्यालाही आस लागलेली असेल की बाबा आता ह्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात काहीतरी कर्जमाफीसाठी तरतूद सरकार करतंय का, ही आस लावून बसणाऱ्या शेतकऱ्यासाठी डोळे उघडणारी ही बातमी असणार आहे. चला तर मग माहितीला सुरुवात करूया. मित्र राज्याचं अर्थसंकल्पीय अधिवेशन जे 23 फेब्रुवारीपासून जवळपास 23 मार्चपर्यंत चालणार आहे आणि या अधिवेशनादरम्यान 6 मार्चला राज्याचं अर्थसंकल्प 2026-27 वर्षासाठी जाहीर करण्यात येणार आहे. खुद्द राज्याचे मुख्यमंत्री अर्थसंकल्पाची घोषणा करणार आहेत. मग आता शेतकऱ्याला जे मागच्या 2-3 वर्षापासून आस आहे ती म्हणजे कर्जमाफीची तरतूद या अधिवेशनात किंवा या अर्थसंकल्पात होतीये का, तर त्याचे अवजार काय काय आहेत ते आपण पाहूया. आपण पाहतो की कर्जमाफीची घोषणा ही करण्यात आली आहे. नागपूरला जे अधिवेशन घेतलं त्यानंतर समिती गठन केलेली आहे. 2 तारखा देण्यात आलेल्या आहेत. एप्रिलपर्यंत या समितीला अहवाल सादर करायचा आहे आणि जून अखेरपर्यंत कर्जमाफीची घोषणा होणार आहे. आपण पाहतोय की आता जवळपास 2 महिने शिल्लक राहिलेले आहेत समितीला त्याचा अहवाल सादर करण्यासाठी. त्यामुळे समिती काम ही जोरात करत आहे. जिल्हा मध्यवर्ती किंवा सहकारी बँका आणि राष्ट्रीयकृत बँकेकडनं कागदपत्र मागवण्यात येत आहेत. माहिती जमा करण्याचं काम चालू आहे. 54 पॉईंटमध्ये ह्या माहिती मागवतात. त्यामध्ये जमिनीचा प्रकार, तुमचं कर्जाचा प्रकार, थकीत आहे, कधीपासून थकीत आहे, शेतकऱ्याचं नाव, फार्मर आय डी, या सगळ्या गोष्टी जमा करण्याची प्रक्रियालाही वेग मिळालेला आहे. या गोष्टींमध्ये अहवाल मागत असताना सगळ्या बँकांना जे डेटा भरून मागवला आहे त्यांनामध्ये काही महत्त्वाच्या तारखा आहेत. 30 जून 2025 आणि 30 सप्टेंबर 2025. आता तुम्ही म्हणाल या 2 तारखा वेगवेगळ्या कशा? काही सहकारी बँकांना जो डेटा मागवण्यात आला आहे थकीत शेतकऱ्याचा पीक कर्जाच्या, तर तो 30 जून 2025पर्यंतच मागवण्यात आलेला आहे. परंतु काही राष्ट्रीयकृत बँकेकडनं 30 सप्टेंबर 2025चाही डेटा मागवण्यात आलेला आहे. आपण पाहतो की राज्यामध्ये ओला दुष्काळ जाहीर झाला होता की अतिवृष्टीमुळं ही ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबरमध्ये शेतपिकाचं शेतकऱ्याचं अतोनात नुकसान झालं होतं. त्यामुळे शेतकरी नेते किंवा शेतकरी संघटनेमार्फत ही मागणी धरून ठेवली होती की जून, जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबरमध्ये ज्या शेतकऱ्यांचं नुकसान झालं आहे त्यांनाही कर्जमाफीत घेण्यात यावं. यासाठी आता जी पहिलं अट होती ती 30 जून 2025पर्यंतची ती वाढवून आता ती परत एकदा 30 सप्टेंबर 2026पर्यंत करण्यात आलेली आहे. अशाही बातम्या समोर येत आहेत की 30 जून 2025 पासून 30 सप्टेंबर 2025च्या या जो 3 महिन्याचा कालावधी आहे या 3 महिन्यासाठी एक वेगळी समिती गठन करण्यात आलेली आहे आणि ती समिती अभ्यास करते की यामध्ये ज्यांचं कुणाचं नुकसान झालेलं आहे त्या प्रकारचा शेतकऱ्याचा प्रकार काय, म्हणजे मध्यमवर्गीय शेतकरी आहे, अल्पभूधारक आहे, त्यांनी जे घेतलेलं कर्ज आहे ते पीक कर्ज आहे का, त्याच्या पिकाचं नुकसान झालेलं आहे का, त्याचं फार्मर आय डी, त्याचा डेटाही संकलन करण्याचं काम हे वेगळ्या समितीकडे लावण्यात आलेलं आहे. मग तो आशा ही आहे की आता 30 सप्टेंबर 2025पर्यंत जे शेतकरी थकीत असणार आहेत त्यांनाच कर्जमाफी मिळणार आहे. आता ही जी काही समिती आहे ही एप्रिलमध्ये तिचा अहवाल सादर करणार आहे, परंतु अर्थसंकल्पीय अधिवेशन हे मार्चमध्येच म्हणजे 1 महिना अगोदरच घोषणा करायची आहे आणि मुख्यमंत्र्यांनी सांगितलेलं आहे की समितीचा अहवाल आल्यानंतरच त्या अहवालाचा अभ्यास करून जूनमध्ये त्याच्यावरती अंमलबजावणी किंवा घोषणा करण्यात येणार आहे. तर असं पाहता कुठलाच अवसार दिसत नाही आहे, कसले संकेत दिसत नाही आहेत की अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये 6 मार्चला शेतकऱ्याच्या कर्जमाफीबद्दल काही घोषणा करण्यात येतील. आता त्याच्या दुसरी बाजू अशी आहे की कृषीच्या बऱ्याच साऱ्या योजना या रखडलेल्या आहेत निधीच्या वाटपामुळं. बऱ्याच साऱ्या लोकांना पात्र करण्यात आल्या शेतकऱ्यांना, परंतु निधी वितरित झालेला नाही आहे. कारण आहे तिजोरीतला खडखडाट. आता या परिस्थितीमध्ये परत एकदा अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये जे 40,000 कोटी रुपये या कर्जमाफीसाठी लागणार आहे, जे पात्र शेतकरी आहेत 24,73,566 यांच्यासाठी वेगळी तरतूद करणं खरंच खूप कठीण जाणार आहे. त्यामुळंही हा चेंडू आता या अधिवेशनापासून पुढच्या अधिवेशनापर्यंत जाईल का याची
शक्यता दाट आहे. तुम्हाला काय वाटतं? या समितीचा अहवाल आल्यानंतरच सरकार हे कर्जमाफी करणार, त्यामुळे समितीच्या नावावरती पुढे आणखीन 3-4 महिने ढकललं जाईल का? यावरती तुमची काय प्रतिक्रिया आहे की खरंच शेतकऱ्याच्या कर्जमाफीची घोषणा या अधिवेशनात होऊ शकते का? शेतकऱ्यांनी याकडे आशा लावून बघितलं पाहिजे का? आपले मत आणि आपले विचार कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. जय महाराष्ट्र.